मावशी, आईने दिलेला लाडू खाऊ नकोस. जन्मापासून मुक्या असलेल्या 6 वर्षांच्या भाचीचे शब्द ऐकले आणि मावशीच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण लाडवामागचं सत्य भयंकर होतं. माझं नाव मीरा. मी चिपळूण जवळच्या एका गावात राहते. 2 वर्षांपूर्वी माझ्या नवऱ्याचे एका अपघातात निधन झाले आणि मी सासरी एकटी पडले. तेव्हा माझे वडील मला चिपळूणला माझ्या माहेरी घेऊन आले. माझ्या वडिलांची कोकणात हापूस आंब्याची 10 एकर बागायत होती. माझे वडील गेल्या वर्षी अचानक झोपेतच हृदयविकाराच्या झटक्याने वारले आणि मी जगात पूर्णपणे एकटी पडले. वडिलांनी मृत्यूपूर्वी ती 10 एकर आंब्याची बाग माझ्या नावे केली होती, जेणेकरून माझ्या उर्वरित आयुष्यात मला कोणापुढे हात पसरावे लागू नयेत. माझी एक सख्खी मोठी बहीण आहे, स्नेहा. ती कोल्हापूरला राहते. तिचे दाजी विक्रमसोबत मोठे दुकान आहे. स्नेहा तशी खूप स्वार्थी, पण गेल्या काही महिन्यांपासून ती माझ्याशी खूप प्रेमाने वागत होती. स्नेहाला एक 6 वर्षांची मुलगी आहे, आरोही. आरोही जन्मापासूनच मुकी होती. ती एकही शब्द बोलू शकत नव्हती. तो अघटित प्रसंग आणि बहिणीचा बनाव. गेल्या आठवड्यात स्नेहाताई आणि विक्रमदाजी अचानक चिपळूणला मला भेटायला आले. येताना त्यांनी आरोहीलाही आणले होते. 2 दिवस ते खूप प्रेमाने राहिले. रविवारी सकाळी ताई म्हणाली, मीरा, आम्ही दोघं नवरा बायको 3 दिवसांसाठी अष्टविनायक दर्शनाला निघालोय. आरोहीला प्रवासाचा त्रास होतो, त्यामुळे तिला 3 दिवस तुझ्याकडेच ठेवून जाते. मी आनंदाने होकार दिला. ताईने निघताना तिच्या बॅगेतून एका छोट्या डब्यातून एक डिंकाचा लाडू काढला आणि माझ्या हातात दिला. मीरा, तू खूप अशक्त झाली आहेस. हा खास डिंकाचा आणि सुका मेव्याचा लाडू मी काल रात्री फक्त तुझ्यासाठी बनवलाय. आम्ही गाडीत बसलो की तू लगेच हा लाडू दुधासोबत खाऊन घे, ताकद येईल. असं म्हणत ताईने माझ्या गळ्यात पडून माझा निरोप घेतला आणि ते दोघे गाडीतून निघून गेले. तो सत्याचा स्फोट आणि गोठलेले रक्त. मी दरवाजा लावला. हातात तो डिंकाचा लाडू आणि दुधाचा ग्लास घेऊन मी हॉलमध्ये सोफ्यावर बसले. समोरच 6 वर्षांची मुकी आरोही खेळत होती. मी तो लाडू खाण्यासाठी तोंडाजवळ नेला आणि अचानक पूर्ण घरभर एक लहान आणि घाबरलेला आवाज घुमला. मावशी, नको, आईने दिलेला तो लाडू खाऊ नकोस. माझ्या हातातला दुधाचा ग्लास फरशीवर पडून फुटला. माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. मी समोर पाहिलं. जन्मापासून एकही शब्द न बोललेली माझी मुकी भाची आरोही आज स्पष्ट बोलत होती. तिचे डोळे भीतीने विस्फारले होते आणि ती थरथर कापत होती. मी वेड्यासारखी तिच्याजवळ गेले. आरोही, बाळ, तू बोलू शकतेस? आणि मी लाडू का खाऊ नको? आरोहीने रडत रडत माझ्या गळ्याला मिठी मारली आणि जे सत्य सांगितलं ते ऐकून माझ्या अंगातलं रक्त अक्षरशः गोठून गेलं. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. आरोही हुंदके देत म्हणाली, मावशी, मी मुकी नाही, पण आईबाबांनी मला धमकी दिली होती की जर मी कोणासमोर काही बोलले तर ते मला मारून टाकतील. मावशी, गेल्या वर्षी जेव्हा आपण आजोबांकडे आलो होतो तेव्हा रात्री आईने आजोबांना असाच एक लाडू खायला दिला होता. मी ते लपून बघितलं होतं. तो लाडू खाल्ल्यावर आजोबा झोपले आणि सकाळी उठलेच नाहीत. मावशी, तू तो लाडू खाल्लास तर तू पण आजोबांसारखी कायमची झोपून जाशील. तो भयंकर कट आणि रक्ताच्या नात्याचा बुरखा. आरोहीचे ते शब्द ऐकून माझा श्वास अक्षरशः कोंडला गेला. डोळ्यांसमोरून अंधारी आली. माझ्या वडिलांचा मृत्यू हृदयविकाराने नाही तर माझ्याच सख्ख्या बहिणीने त्यांना विष देऊन मारलं होतं. आणि आता माझ्या त्या 10 एकर आंब्याच्या बागेसाठी स्नेहा मलाही मारणार होती. जर मी मेले
तर त्या पूर्ण करोडोंच्या प्रॉपर्टीची एकमेव वारसदार स्नेहा ठरणार होती. या भयानक कटाची साखळी माझ्या डोक्यात स्पष्ट झाली. त्यांनी आरोहीला माझ्याकडे मुद्दाम सोडले होते, जेणेकरून माझा मृत्यू संशयास्पद वाटू नये. मी मेल्यावर घरात फक्त 6 वर्षांची एक मुकी मुलगी असेल, जी पोलिसांना काहीच सांगू शकणार नाही. आणि ताई दाजी अष्टविनायकच्या यात्रेला असल्यामुळे त्यांच्यावर कोणाचाही संशय जाणार नाही. देवदर्शनाच्या नावाखाली त्यांनी माझ्या मृत्यूचा परफेक्ट प्लॅन रचला होता. अहंकाराचा चक्काचूर आणि सत्याचा विजय. मी क्षणाचाही विलंब न करता चिपळूण पोलिसांना फोन केला. पोलिसांनी तातडीने घरी येऊन तो लाडू फोरेन्सिक लॅबमध्ये पाठवला. काही तासातच रिपोर्ट आला. त्या लाडवात शेतीत वापरलं जाणारं एक अत्यंत जहाल आणि वासरहित कीटकनाशक मिसळलं होतं, ज्याने माणसाचा मृत्यू झोपेतच हार्ट अटॅक आल्यासारखा होतो. पोलिसांनी तातडीने नाकाबंदी केली आणि अष्टविनायक यात्रेचे नाटक करणाऱ्या माझ्या ताईला आणि दाजीला पालीजवळच्या टोल नाक्यावर अटक केली. जेव्हा स्नेहाला आणि विक्रमला बेड्या ठोकून चिपळूण पोलीस स्टेशनमध्ये आणले, तेव्हा मी आरोहीचा हात धरून त्यांच्यासमोर उभी राहिले. मला जिवंत बघून आणि आरोहीला बोलताना बघून स्नेहाच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला होता. मी स्नेहाच्या कानाखाली एक भणभणीत चपराक ओढली आणि म्हणाले, पैशासाठी तू जन्मदात्या बापाचा जीव घेतलास? आज तू माझाही जीव घेतला असतास. पण तू हे विसरलीस की देवाने या चिमुरडीला मुकं बनवलं नव्हतं, तर तुझ्या पापाचा घडा फोडण्यासाठी तिला 6 वर्षे शांत ठेवलं होतं. रक्ताच्या नात्याला कलंक आहेस तू. आज स्नेहा आणि तिचा नवरा जन्मठेपेची शिक्षा भोगत तुरुंगात सडत आहेत आणि ती 10 एकरची बाग मी आरोहीच्या नावे केली आहे. जी भाची कालपर्यंत मुकी होती, ती आता माझ्या पूर्ण आयुष्याचा एकमेव बोलका आधार बनली आहे. स्वतःच्या रक्ताच्या नात्याला संपवून प्रॉपर्टी बळकावू पाहणाऱ्या आणि खोटा दिखावा करणाऱ्या समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी ही थरारक कथा तुम्हाला कशी वाटली? रसिक श्रोते हो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका. जय श्रीराम.